ईश्वराचं घरी आंबरवटचे आले गोकुळे नंदाचे घरी गोकुळे नंदाचे घरी नागरी चंदन पाठ बसाया ईश्वराचं घरी नागरी चंदन पाठ बसाया ईश्वराचं घरी नागरी चंदन पाठ पंचांग वाले भविष्य वाले पंचांग वाले आता यशोदेला वाटलं काहीतरी कोणतरी असं बाबा कालच गर्गमुनी येऊन गेले आपल्या बाळाचं भविष्य सांगितलं पण म्हणले दाढी फिडी लंबी दिसायली जटा दिसायला मोठा संन्यासी दिसतो भविष्य का याला आपलं भविष्य विचारू आलं ते महाबळवत बसायला पाठ टाकला पुढे चौरंग ठेवला आणि याला भविष्य सांगायला सुरुवात केली कपाळावर आठ्या मारल्या कपाळाच्या असं वर केलं भोवया उंचावल्या कागद घेतला कोरा ताव त्याच्यावर उभ्या आडव्या रेषा मारल्या तिरप्या रेषा मारल्या त्याच्यात काही आकडेमोड केली आणि सांगायला सुरुवात केली यशोदे तुझं बाळ मूळ नक्षत्रावर जन्माला आलेलं आहे हे चांगलं नाही म्हणे दादा मूळ नक्षत्र म्हणजे काय म्हणे मुळापासून कुळ नष्ट करणारं नक्षत्र ते मूळ नक्षत्र म्हणजे सगळे तुमच्या घरचे मरतीन एकही राहत नाही म्हणे हे एकटंच उरण ती म्हणजे माय असं काय बोलता कालच गर्गमुनी आले आणि गर्गमुनीने सांगितलं की सुंदर लेकरू आहे यशोदे असं लेकरू त्रिभुवनात जन्माला येणार नाही असं म्हटले आणि चुल्लर महाबळवत त्या गर्गाच्या काट्याला त्या काय कळते म्हणजे त्याला लहानचं पोरग म्हणले त्याची नाळ वाळली नाही म्हणले अजून नाकाचा शेपूट बुसता येत नाही त्याला नीट कुंडली तरी मांडता येते का आता हिला कुठं कळतंय कुंडलीन काय हिला वाटलं ते गुरुच आहे काय की गर्गमुनी याचा गर्गमुनीचा शिष्य गुरु दिसतोय हा आणि हा पॉवरफुल दिसतोय पण म्हणले असं का बोलायला हे आता कुणालाच आपल्या लेकराबद्दल बोललेलं बरं वाटत नाही मग यशोदा मातेला कसं बरं वाटेल यशोदा मातेने विचार केला की याला काहीतरी दानदक्षिणा देऊ आणि काढून देऊ तो गारण कसं करतो याला मारून टाक म्हणतो कोण नांबळबळ कसं मार काय सांगू यशवदे त्या बाळाचे गुण काय सांगू यशवदे त्या बाळाचे गुण हे द्वार कारट टाकावं मारून 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 हे अभूतोळा भर होईल याच कल्याण हे अभूतोळाभर होईल याच कल्याण मामळवटचे आधी गोकुळे नंदाचे घरी गोकुळे नंदाचे घरी तांती चंदन पाठ बसाया ईश्वराच्या घरी तांती चंदन पाठ बसाया घरी तांती चंदन पाठ बसाया यशोदेला वाटलं दान दक्षिणा द्यावी आणि याला काढून द्यावं तुम्ही घरीच होते आज रविवार असल्या येणारच होतो असं मला माहिती बरोबर या गावचे सुपुत्रच आहे संभाजीनगर सरस्वती भवन पहिल्या दिवशी त्यांनाच बोलवलं ते नाही जमलं हात प्ले साथ देऊ पुढच्या वर्षी आपण लवकर ठेवू जानेवारी 31 जानेवारी 7 बरोबर संध्याकाळी 8 हो संध्याकाळी कीर्तन श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.
यशोदेने विचार केला या महाबळ भटाला आपण दक्षिणा देऊ आणि काढून देऊ. आतमध्ये गेले दक्षिणा आणण्यासाठी आणि महाबळ भट समोर ठेवलेल्या चौरंगावरती जणू असा तबला वाजवतोय असे बोट वाजवायला लागला. समोर चौरंग आणि चौरंगावरती बोट वाजवणं त्याचं सुरू आहे. भगवंताकडे पाळण्यामध्ये झोपलेल्या भगवंताकडे तो पाहतोय आणि तो भगवंताला म्हणतो थांब थांब आता तुझा गेम होणार आहे, चिंता करू नको. तुझी आई तुला आफू देणार आहे. कारण जुन्या काळामध्ये माता घरामध्ये आफू ठेवायच्या. आफू ही आफूची गुट्टी उगाळायची आणि दुधामध्ये मिक्स करून द्यायची. एक दोन येडे लेकराला उगाळून दिली की लेकरू 2-3 तास काही उठत नव्हतं, शांत झोपायचं. मग त्या वेळेमध्ये ती माऊली आपलं धुणं भांडी स्वयंपाक काय करायचं ते सगळे कामं उरकून घ्यायची. ते कामं उरकेपर्यंत त्याची झोपही व्हायची आणि हिचे कामही व्हायची. यासाठी घरामध्ये आफूच्या गोळ्या असायच्या. हा महाबळ भट म्हणतो याला मारून टाक. कसं मार तर म्हणले तोळाभर आफू एकदाच देऊन टाक. तोळाभर म्हणजे 10 ग्रॅम जवळजवळ 10 ग्रॅम आफू दिली की कायम तो झोपण म्हणे. यशोदा आतमध्ये गेलेली दक्षिणा देऊन याला काढून देऊ आणि हा भगवंताकडे बघतोय. भगवंतानं पाळण्यातून याच्याकडे बघितलं. अरे भाऊ माझी आई भोळी आहे म्हणून आईला फसवतो, आईला काही सांगतो. कोपऱ्यामध्ये मुसळ उभं होतो. मुसळ भगवंतानं मुसळाकडे बघितलं. मुसळाला म्हणले काय मुसळ राव तुमच्या राज्यात काय चाललं राव म्हणले. मुसळाला तर एवढा आनंद झाला भगवंत माझ्याशी बोलले काय करायचं देवा आज्ञा करा. म्हणले महाबळ भटाची सोय बघा. हा म्हणले बिलकुल. आणि जे आदेश सोडले मुसळानं स्वयंपाक घरामधल्या सगळ्या वस्तू सक्रिय झाल्या. याला वाटलं काहीतरी हालचाल चालली स्वयंपाक घरामध्ये. मिरची आली आणि मुसळाला म्हणते अध्यक्ष महोदय मी काय सेवा करू. म्हणजे त्याच्या नाकात घुस जाऊन नाकात डोळ्यात जे मिरची उडाली स्वयंपाक घरातून नाकात डोळ्यात लाल शेमूड एकत्र आगची आगची पुन्हा नाकामध्ये एवढा परेशान झाला. त्याला वाटलं बरी गोष्ट नाहीये. मोठ्याला आरडाला ओ बाबा आवाज वा बेलला आलं तोंडात आवाज बंद. आवाज करायचा नाही. जास्त बोलतो का म्हणले काय करा. उठायला गेला पाठ होता मोठा बसायला चांगला. उठायला गेला पाटानं पकडून ठेवलं. आहे चालला पाठ सोडायला तयार नाही. भूक अवघड गोष्टी. पाटा वरोटा काय काय म्हणू नका मोगरी घरातल्या सगळ्या वस्तूने याला झोडपायला सुरुवात केली. ज्याला जसं जमल तसं केर सुनेला झाडायला सुरुवात केली. मुसळ म्हणता हे येडे तिकडून नाही ऊर फाट झोडो. ते म्हणलं अवघडच गोष्ट आहे. निर्जीव वस्तू सजीव झाल्या सगळ्या. हिरवा निळा पिवळा करून टाकला पळायच्या तयारीमध्ये पण पळता येत नाही. दरवाज्यातून जायचं तर बाज आडवी आली. ऐ खूप चालला टोल नाका पैसे द्यावं लागतात काढून. महाबळ भटाची फजिती सोडून इतकी फजिती ही अवघड गोष्ट आहे. जाणावे तुटले पंचांग फाटले धोतर फिटाले कामतारीचे. जाणावे तुटले पंचांग फाटले धोतर फिटाले कामतारीचे. जाणावे धोतर फाटले धोतर फिटाले धोतर फिटलो. कसे तरी बाजीवरून उडी टाकून पळालं. पळत सुटलं. माग फिरूनच पाहिलं नाही. एवढं पळालं नदीत उडी टाकली यमुनेमध्ये. पोहत पोहत पलीकडच्या काठावर गेलं. तिथं बाया धुणं धुत होत्या पानवठ्यावर.
याला बघितलं अंगावर बोट भरचिंदी नाही, माय मेल्याला लाज नाही, तसंच आलंय. तर त्यांना काय माहिती याची काय अवस्था झालेली आहे, त्यांना कल्पना नाही. तसंच पळत सुटलं राज दरबारामध्ये. द्वारपालानं अडवलं, ए कुठे चालला? ते म्हणला, कोण आहे तू? म्हणे महाबळ. तोंड सुजलं मडक्यासारखं, हिरवा निळा पिवळा झालेला, बोलता येईन. तोत्र बोलाय, महाबळ म्हणे, महाबळ. असं असतं का महाबळ? महाबळ राक्षस आहे. कंसानं विचारलं आसनावरून, कोण आहे रे म्हणले? ते म्हणले महाबळ म्हणतोय स्वतःला. अरे म्हणले, त्याला काय दिगंबर अवस्थेत आलंय म्हणले, याचं काहीच नाही म्हणजे त्याच्या अंगावर बोटभर चिंती नाही, काही लाज शरम. त्याला धोतर द्या पहिले म्हणजे नेसायला. त्याला धोतर नेसायला दिलं. ते आलं. आल्यानंतर ते नमस्कार केला. म्हणले महाराज त्याच्या नादी लागू नका म्हणे. कोणाच्या? अहो म्हणे कृष्णाच्या. म्हणे त्याने तुझी फजिती केली? अहो म्हणे त्यानं काहीच केलं नाही, पाळण्यातून नुसतं मुसळाकडे बघितलं म्हणे, नुसतं मुसळाकडे. तर मुसळानं सगळं कारभार जमा केला म्हणे आणि मला थोडपून काढलं म्हणे सगळ्यांनी मिळून. त्याच्या पाठीमागं कुठली शक्ती माहित नाही म्हणे, पण एक सांगतो महाराज, तुमचा अंत जवळ आलेला दिसतोय. अशा भगवंताच्या खेळ क्रीडा त्या गोकुळामध्ये सुरू आहेत. गोपाला 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 वेगवेगळ्या प्रकारच्या खेळ क्रीडा भगवंत त्या गोकुळामध्ये करतायत. सर्व सवंगडी जमा केलेले आहेत आणि सर्व सवंगड्यांना मिळून भगवान गोपाल कृष्ण 10,000 सवंगडी आहेत, 9 लाख गायी आहेत, 5 रंगाच्या गायी आहेत. 9 लक्ष देनो महा पंचवरनासी कथा कवी सवंगडी सांसदा मोक्ष जगदात्मा. कवी सवंगडी सांसदा मोक्ष जगदात्मा. 9 लक्ष धेनो महा पंचवर्णासी मिश्रित पहा सवी सवंगडी सहस्रदः मुख्य जगदात्मा. 10,000 सवंगडी, 9 लाख गाई, 5 रंगाच्या गाई. एवढं मोठं वर्णन आहे. भगवंतानी सगळे सवंगडी जमा करायला सुरुवात केली. वैया वाकोड्या पेंद्या सुदामा सगळे आणि वेगवेगळे खेळ होतो. तू हमामा लगोरी कितीतरी खेळ. आणि मग सगळ्यांनी मिळून भगवंत विचारतात, काय तुमच्या तब्येती काऊन चांगल्या दिसत नाही? म्हणले देवा भगवंता, आई दूधच देत नाही, दही देत नाही, तूप देत नाही, लोणी देत नाही. अरे म्हणले असं कसं काय? म्हणले सगळं मथुरेला जातं म्हणले, बाजारला. बाजाराला जातं आणि तुम्हाला दिल्या जात नाही? म्हणले हो, नाही दिल्या जात. देवानं ते आंदोलन उभं केलं. लक्षात ठेवा, लेकरांचं पहिलं आंदोलन आणि त्या पहिल्या आंदोलनाचा पाया भगवान गोपाल कृष्णाने भरलेला आहे. पहिलं आंदोलन उभं झालं, आम्हाला पोटभर पहिले खायला द्या आणि मग तुम्हाला किती इकायला न्यायचं तेवढं न्या. ऐकत नाहीत माता पिता. भगवंताला सांगितलं, म्हणले भगवंता कोणीच ऐकत नाही रे देवा. म्हणले काय करावं? बाजरीच्या भाकरी ठेशावर भागवावं लागले. अरे म्हणजे आपण लेकराच्या तब्येती चांगल्या झाल्या पाहिजे ना. आता आपण काय करतो, प्रत्येकाने एक गिर गाय सांभाळली पाहिजे. नाही, आपल्याला जास्त दुधाच्या गायी पाहिजे नाही का? कोणत्या गायी आपल्याकडं? जरशा फसाडा आवाज, आलंय मोठं दूध. काय करायचं? मोजून डेअरीला द्यायचं, दुसरं काय करणार? आपल्याकडे चांगल्या गायीचं दूध आहे का? पूर्वी प्रत्येकाकडे गाय असायची, गावरान गाय असेल, लेकराला दूध खाण्यासाठी. आता ते राहिलं नाही. बरं, जनावर पोस नाही, सोपं काम नाही आहे, गोष्ट खरी आहे, सोपं काम नाही, हे बरोबर आहे. पण मग लेकराला गायीचं दूध जर तुम्ही दिलं तर गायीच्या दुधामध्ये जे कंटेन असतात ते कंटेन लेकराला आपोआप मिळतात. मग लेकरू बिमार पडत नाही, त्याची इम्युनिटी पॉवर जी आहे ती पॉवर चांगली राहते सगळ्याच गोष्टीची. नाही तर मग लेकरं अशी काळी मोडून जन्माला येते.
बारीक लेकरं नाही का. बघा बरं तुम्ही भगवान गोपाल कृष्णानं कसे बनवले. दूध प्या पोरो, दंड बैठका काढा. 100 दंड बैठका, 1000 दंड बैठका काढायची लेकरं. हा तब्येती पोरांच्या सुधारायला लागल्या. पण तुम्हाला सांगतो गवळणी म्हणायला माय दह्या दुधाची चोरी व्हायली, लोण्याची चोरी व्हायली. एवढे बारीक बारीक हात असे कसे काय लागायला लागले. बरं लेकर म्हणावं तर आपले लेकर नाही असे. आता त्यांना काय माहिती लेकराला कुठून फूस भेटली आणि लेकर काय करायले ते कुठं माहिती बायांना. मांजर म्हणावं तर मांजराचा हात नाही दिसत, हात थोडे मोठे दिसायले. मांजराचा पंजा बारीक असतो. बायानं काय केलं, खालचे मडके शिक्यावर ठेवले आणि शिकेवर ठेवायला सुरुवात केली. पोरं म्हणले देवा अहो म्हणले तर दूध दही ताक म्हणजे तूपण ते सगळं वर गेलं. आता हो आता काय करायचं म्हणले, आता आपल्याकडे ताकद आहे ना, जिथे युक्तीचा उपयोग होतो तिथे युक्ती वापरायची, जिथे युक्तीचा उपयोग होत नाही तिथे शक्ती वापरायची. म्हणले खाली दानगट पोरं उभे राहा, मधामध्ये थोडे कमजोर आणि भगवंत सगळ्यात वरी. वरी का पहा भगवंताची म्हणजे कशी व्यवस्था किती सुंदर आहे. सगळ्यात वरी भगवंत का दुसऱ्याला पाठवत नव्हते, कारण कोणाचं लेकरू वर तिसऱ्या थरावून खाली पडलो आणि हातपाय मोडला तर ना हात कुदो फालतूच्या फालतू विनाकारण घरी आळ यायचा. त्याच्यापेक्षा म्हणले आपण वरी जायचं, भगवंत वर जायचे. आणि भगवंत वर जाऊन दही दूध लोणी तूप खायचे, आपण खायचे. आणि बाकीचं जे आहे ते पोरांना खाली टाकायचे. कोणाच्या अंगावर पडायचं, कोणाच्या डोक्यावर पडायचं, कोणाच्या गालावर पडायचं. पोरं सगळे चाटून पुसून खायचे. देव म्हणतात नाश करू नका. काय नाश करू नका, पोटभर खा पण नाश करू नका. आणि चाललं ते. आता हे प्रकरण वाढत गेलं. झालं तुमचं हे पटकन लावून घ्या, आम्हाला डिस्टर्ब होते. दे दादा तिकडे देऊन टाक पहिले. गोपाला 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 परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाने सगळ्या सौंदर्यांना एकत्रित करून सर्वांना दही तूप लोणी दूध पोटभर खायला मिळायला लागले. आणि भगवंताने सांगितलं पोरांना दंड बैठका काढायच्या. हे पचलं पाहिजे, जिरलं पाहिजे, ताकद आली पाहिजे आपल्यामध्ये. ताकद आलं का लक्षात. काल जे आले होते हिंदू राष्ट्र निर्मिती, मला सांगा आपलं राष्ट्र निर्माण झालं पाहिजे. आपले विचार, हिंदूंचे विचार, भगवान गोपाल कृष्णाचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, माणुसकीचे विचार इथे रुजल्या गेले पाहिजेत. आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला आपलं संघटन अत्यंत महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाने गोकुळामधल्या सगळ्या मुलांना ताकद कमवायला शिकवलेली. कशासाठी.
म्हटलंय कुणी जर आपल्या माता भगिनीकडे वाकड्या नजरेनं पाहत असेल तर त्याचं मनगट पकडून पिरगळून टाकण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे. कुणी जर आपल्या धर्मग्रंथाचं पान फाडत असेल तर त्याच्या हात पकडून 2 मुस्काटीत मारण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. यासाठी आपण शक्ती जी आहे ती जमा केली पाहिजे. आणि म्हणून भगवंतानं दंड बैठका काढायला सुरुवात केली. पोरांची ताकद वाढत चालली. गोकुळामध्ये खेळ क्रीडा वाढतायत, खोड्या वाढतायत. आणि खोड्याचं गारानं यशोदा मातेपर्यंत जात. एक म्हातारी होती, ती आपली वट्यावर बसायची दररोज. कृष्णा, सगळ्या गावाला तू शिकव, माझ्या नादी लागायचं नाही. मान हालत होती अशी. भगवंत म्हणाले जाऊ द्या, म्हातार माणूस आहे, कसा ताण द्यायचा. शेवटी एक दिवशी म्हातारी शेजारीच्या बाईच्या घरी जाऊन बसली. घराला कडी लावली, कुलूप लावलं, चाबी कमरीत, पिशवी होती पिशवीत टाकली, पिशवी कमरीत खोचली, गेली शेजारणीच्या घरी. भगवंत रस्त्यावर सांगितले. पेद्याचं लक्ष पडलं. पेद्या भगवंताला म्हणतो, देवा भगवंता. अहो म्हणले म्हातारीच्या घरी कुणीच नाही आज. म्हणजे मग म्हणजे मोर्चा वळवायचा का तिच्याकडे. म्हणजे चला निघाले भगवंत. पण तेव्हा कुलूप आहे. म्हणजे कुलूप आपल्याला काय करतो. भगवंतानं कुलपाकड बघितलं. जसं कुलपाकड बघितलं, कुलपानं दंडवत म्हटलं. उघडलं, खाली पडलं कुलूप. साष्टांग लोटांगण घातलं कुलपानं. देवा तुम्हाला यायचंय, मी कशाला नाही म्हणतो. कडी उघडली, भगवंत आतमध्ये. आता या बाईनं काय केलं, सुनेला आतमध्ये ठेवलं होतं कोंडून. कारण सुनेला भगवंताची प्रचंड आवड होती. देव आपल्या घरी आले पाहिजे आणि आपण देवाला भोजन घातलं पाहिजे, देवाला नवनीत दिलं पाहिजे, म्हणजे लोणी दिलं पाहिजे, दही दिलं पाहिजे, ताक दिलं पाहिजे, असं तिला वाटायचं. कृष्ण भगवंताला हे आवडतं. पण काय करावं, आपली सासू आपल्याला नाही कृष्ण भगवंताकडे जाऊ देत, त्याच्या खेळ क्रीडा नाही पाहू देत. जसा दरवाजा उघडला तिला एवढा आनंद झाला. देव आले, खूप आनंद झाला. देव आले माझ्या घरी, देव आले माझ्या घरी, देव आले माझ्या घरी, देव आले माझ्या झोपडीच्या दारी, माझ्या झोपडीच्या दारी, देव आले माझ्या घरी, देव आले माझ्या घरी. देवा आले माझ्या घरी, माझ्या झोपडीच्या दारी, माहेरचे पाजरले, माझे अंतर निवाले. भगवंत आल्यानंतर तिला प्रचंड आनंद झाला. देवाच्या श्रीचरणावरती मस्तक ठेवलं. भगवंता बरं झालं तुम्ही आलात. म्हणले एक काम करा आता. म्हणे आता काय करा. म्हणले देवा मला खांबाला बांधून टाका. देव म्हणले अगं मी मुक्तीदाता आहे, मी सोडवणार आहे, मी बांधू शकत नाही, बंधनात टाकणार नाही, मी मुक्त करणार आहे. देवा माझ्यासाठी. म्हणे का, जर तुम्ही मला बांधलं नाही तर माझी सासू आल्यावरती म्हणाल तुम्ही भगवंताला का आवरलं नाही, त्या खोड्या करण्यापासून, दही दूध खाण्यापासून असं म्हणेल, म्हणून तुम्ही मला बांधून टाका पाहिजे. देव म्हणले ठीक आहे, बांधलं खांबाला. देवा आता एक काम करा. आणि काय, माझे केस विस्कटून टाका. का, माझ्या सासूला कळलं पाहिजे खरंच कृष्णानं केस विस्कटले, डोक्याच्या झिंजा पकडल्या, खूप हलवलं, असं वाटलं पाहिजे, खरं वाटलं पाहिजे, नाटक सुद्धा खरं वाटलं पाहिजे ना. म्हणे देवा. म्हणे बरं.
भगवंताने केस विस्कटले आणि देवा आता एक काम राहिलं म्हणजे आता काय राहिलं, माझ्या गालाला असं नखानं वरपडा म्हणे, म्हणजे सासू कळलं पाहिजे लय मारलंय मला. कृष्ण भगवंत म्हणतात काय बेकार गवळण नाही, आपल्यावर आळ आणते म्हणे, आज काही खरं नाही हिचं. भगवंतानं तिच्या गालाला नखानं वरपडलं. हा म्हणजे चलू दे आता तुमचं. मग काय, खाली 5-6 पोरं उभे राहिले, मधली टीम उभी राहिली, भगवंत वरी सगळ्यात टॉपवर. भगवंतानं लोणी काढलं, खायला सुरुवात केली. खालचे म्हणते देवा वरच्या वरी चाललंय म्हणले तुमचं, आमच्याकडे येऊ द्या काहीतरी प्रसाद. तेव्हा म्हणले अरे थांबा, मला खाऊन पाहू द्या, त्याच्यात पाल फिल मेली का, काही झालंय का, काही मेलं कुणी तर नाहक म्हणले, माझ्या माथी यायचे. मला सवय विष प्राशन करायची, मला काही होत नाही. पुतणीने विष लावलं होतं की निस्तानाला, भगवंताला काय झालं, त्याच्यामुळे मला काही अडचण नाही म्हणले, पण तुम्हाला त्रास होईल म्हणून अगोदर टेस्ट करून पाहतो म्हणले, डिग्री लावतो बरोबर आहे का. आणि भगवंतानं खाल्लं, नंतर भगवंताने आपल्या सौंदर्यांना दिलं आणि ती सून बांधलेली आहे खांबाला, भगवंताच्या ह्या लीळा पाहते आणि भगवंताचं गुणवर्णन करते. श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हे नाथ योगेश्वर वासुदेवा. ती भगवंताचं गुणवर्णन करते, भगवंताचं भजन गाते, भगवंत आपली क्रिया करतात. आणि शेजारच्या घरची जी गेलेली होती ही बाई, तिची सासू, ती आली, बराच वेळ झाला म्हणले आता घरी जाऊ दे माय, सुनेला आतमध्ये कोंडून ठेवलं. आली, कमरीची पिशवी काढली, त्याच्यातली चाबी काढली, कुलपाला लावली, चाबी फिरवली, कुलूप उघडलं, कडी काढली, दरवाजाचे पट बाजूला केले, तर आतमध्ये गोंधळच गोंधळ. ती म्हणली हे आलं कुठून, आता त्याला काय कुठून बी जाऊ शकतो हा दादा आपा, याला काही बंधन आहेत, याला काही विजा थोडाच लागतो पाकिस्तान मध्ये जायला आणि कुठं जायला कुठं फिरायला, तसं काही नाही, परवाना थोडाच लागतो. कुठल्या बारीक संपतीतून निघून गेला आतमध्ये, त्यांना वाटलं कसा आतमध्ये आला, पण बरं झालं म्हणे, चांगलं झालं. आता मला यशोदेकडे याला घेऊन जायला, यशोदा म्हणते ना माझा कृष्ण असा नाही, माझा कन्हैया असा नाही, आता मुद्दे मला सहित घेऊन जायला, पुराव्या सहित. बरोबर, सुनेनं सासून दरवाजा उघडलेला बघितला, दरवाजात सासूला पाहिलं आणि सुनेनं मोठ्यानं भोकाळ पसरलं. कसा झाला माय आत्याबाई, बघा ना मला बांधून टाकलं, कसं वर पडलं कृष्णानं, पाहना केस कसे केले, तोडले माझे. मोठ्या रडायला सुरुवात केली. कृष्ण भगवंत त्या गवळणीकडे नुसते बघत राहिले, म्हणजे काही बेकार गवळणी, मलाच बांधायला सांगितलं, वर पडायला सांगितलं, केस इसकटायला सांगितले, आणि आता म्हणजे आत्याबाई नीट समाचार घ्यायचा आता. ओ बघा ना कसं बघतो. म्हातारीनं एका हातात सून, एका हातात कृष्ण, आणि कृष्णाला सांगितलं हे मडकं जे आहे ना, हे मडकं घेऊन चाल. कृष्ण भगवान इकडे तिकडे बघायला लागले, आणि इकडे तिकडे काय पाहतो, मडकं घेऊन चल. कृष्ण भगवंत म्हणतात त्यासाठी पोरग लागतो मडकं पुढे धरायला. मी आल्या माझी काय तिरडी एक काय,
सुनीनं मडकं पकडलं, एका हातात भगवंत एका हातात सून, आणि चालला हा तमाशा कुठं? नंदबाबाकडे तक्रार करायला. वैया वाकोड्या पेंद्या सुदामा सगळे सवंगडी हुर्यो करून राहिले म्हातारीची चेष्टा करायला. म्हातारी म्हणती मेल्यांनो दमा तुम्ही आता, एकदा नंदबाबाच्या वाड्यावर जाऊ द्या, याची तक्रार करू द्या, तुमची सगळी टीमच आता बरखास्त करते म्हणली मी. तुम्ही चिंताच करू नका म्हणली, लय तुम्ही हे करायले का म्हणले, बघू तुमची सोय बघते मी आता. गेली नंदबाबाच्या वाड्यामध्ये, दुरून आवाज दिला यशोदेला, यशोदे यशोदे कृष्णासी सांगावे गोकुळी राहावे का. यशोदे कृष्णाला काही सांग म्हणले, गोकुळात मी राहावं की जावं, काय करावं, काय केलं माझ्याकडे याने, काय केलं बघ. तू म्हटली ना पुरावा दाखवा, मुद्दे माला सहित पकडून आणले म्हणले, मुद्दे माला सहित. मुद्दा आहे मला या सोबत येत, कसं दैवाचा नाश केला, कसं माझ्या सुनेला मारलं बघ म्हणले. यशोदा म्हणते कोणी कोणी काय, तुझ्या कन्हैयाने, तुझ्या कृष्णाने, कन्हैयाने. हो. यशोदेने काय केलं, आवाज दिला कन्हैया. जसा कन्हैया म्हणून आवाज दिला, पाठीमागे कृष्ण लपलेला आहे. यशोदेच्या मागून असं पाहिलं, काय गाई मी तो मागेच आहे, का आवाज देते एवढ्या मोठ्यानं, का आरडू राहिली. या म्हातारीनं पाहिलं, जर कृष्ण यशोदेच्या पाठीमागून बघतोय आपल्याकडे, मग आपल्या हातात कोण आहे. हातातल्याकडे बघितलं, तिचंच पोरग पकडून आणलेलं. पोराकडे म्हणली मेल्या तू हे का, ते म्हणला कापासून बॉम्ब लायलो, सोड सोड, सोडायला तयार नाही मिळते. खर तर कृष्ण भगवंतच होते तिच्या हातामध्ये. कहा भगवंत निष्ठून गेले आणि त्या पोराचा हात त्याच्या हातामध्ये दिला म्हातारीच्या, तिला कळलं सुद्धा नाही.